नमस्कार. आजची तरुण मैत्रीण डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे, महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातल्या सन्माननीय अशा कर्वे कुटुंबाची सदस्य. महर्षी कर्वे तिचे पणजोबा, डॉक्टर इरावती आणि डॉक्टर दिनकर हे तिचे आजी आजोबा. जागतिक कीर्तीचा आश्डेन पुरस्कार 2 वेळा मिळालेली अप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट अर्थात ARTI या संस्थेचे संस्थापक डॉक्टर आनंद कर्वे यांची ही कन्या. तिने पदार्थविज्ञान या विषयात डॉक्टरेट मिळवलेली आहे. निर्धूर चूल या प्रकल्पाशी ती महाविद्यालयीन काळातच जोडली गेली. या चुलींची कार्यक्षमता कशी वाढेल, नुसत्या चुलींचाच विचार न करता चूल आणि वापरलं जाणारं इंधन यावर एकत्रितपणे काम करायला हवं हे लक्षात घेऊन तिनं पुढचं संशोधन केलं. या चुलींच्या इंधनासाठी गावात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या टाकाऊ जैवभराचा वापरही तिने करायला सुरुवात केली. 2005 साली वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्कचा पर्यावरण क्षेत्रासाठीचा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कारही तिला मिळाला आहे. त्याच वर्षी स्थापन झालेल्या समुचित एन्व्हायरोटेक या कंपनीची ती संस्थापक संचालक आहे. ही कंपनी पर्यावरण स्नेही उत्पादनं तयार करते, कार्बन उत्सर्जनाबाबत प्रशिक्षण देते, मार्गदर्शन करते. म्हणूनच संपर्क आणि नवी उमेदच्या आजच्या माझा प्रवास या विशेष कार्यक्रमाच्या 6व्या भागात आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे यांच्याशी. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आजच्या कार्यक्रमाच्या संवादक सुजाता परांजपे, ज्या पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रम विभागाच्या सहाय्यक निदेशक आहेत. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय सुजाता ताई. नमस्कार. नमस्कार प्रियदर्शनी. आता सगळ्यांनी ऐकलीच असेल तुझी ओळख. तर त्याच्यामध्ये एका बाजूला पदार्थ विज्ञान शास्त्र ह्याच्यातली PhD तुझ्याकडे आहे आणि दुसरीकडे आपण आता निर्धूर चुली हा उल्लेख ऐकला. आणि मला असं वाटतं तुझा एकूण प्रवास आम्ही जाणून घेणारच आहोत, पण त्याच्यामध्ये हा प्रवास सुद्धा पदार्थ विज्ञान शास्त्र आणि निर्धूर चुली हे सुद्धा याच्याबद्दल खूप उत्सुकता वाटतेय. तर मला वाटतं आपण सुरुवात तशीच करूया की तू या निर्धूर चुलींकडे कशी वळलीस, त्याचं पार्श्वभूमी सांग सगळ्याची. चुलीचा खरं म्हणजे पदार्थ विज्ञानाशी खूप जवळचा संबंध आहे. कारण कुठलंही उपकरण की ज्याच्यामध्ये एका प्रकारची ऊर्जा ही दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आहे, त्याच्या मागे पदार्थ विज्ञानच असतं. चुलीमध्ये आपण एक इंधन जाळतो आणि त्यातनं आपल्याला उष्णता मिळवायची आहे आणि ती उष्णता जास्तीत जास्त कार्यक्षमतेने भांड्यामध्ये जो पदार्थ आपण शिजवतो आहोत त्याच्यापर्यंत आपल्याला पोचवायची असते. त्यामुळे ह्याच्या मागचं जे तत्व आहे ते पदार्थ विज्ञानाचंच आहे. मी जेव्हा पदार्थ विज्ञानाच्या BSc पदवीसाठी शिकत होते पुण्यामध्ये, तेव्हा BScच्या शेवटच्या वर्षाला एक प्रकल्प करायचा असतो. तर त्यावेळेपर्यंत काही आपण अशा एखाद्या विषयात काम करावं वगैरे असं काही माझ्या डोक्यामध्ये नव्हतं. आपण विज्ञानामध्येच काहीतरी करूया असंच एक होतं. परंतु आता प्रकल्प करायचा तर कुठेतरी काहीतरी शोधायला पाहिजे, म्हणून दुसरीकडे कुठं न जाता वडील ज्या संस्थेमध्ये होते त्या संस्थेतच पदार्थ विज्ञानाशी संबंधित काय चालू आहे त्याच्यामध्ये आपण काम करूया असं मला वाटलं. तर तिथे हा एकच प्रकल्प चालू होता की त्यावेळेला भारत सरकारचा निर्धूर चुलींचा एक राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्याच्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी तंत्रसहाय्य पथक या संस्थेमध्ये काम करत होतं. तर त्यामुळे वेगवेगळ्या चुलींच्या रचना वगैरे याच्यावरती तिथे काम चालायचं. तर त्याच्यामध्ये मी 2-3 महिने तिथे एका प्रश्नावरती काम केलं. ते करत असताना मला स्वतःला त्यातले बरेच बारकावे समजले की अगदी साधी गोष्ट दिसते चूल ही, आपण अगदी खेडोपाडी बघतो, परंतु त्याच्या मागे खूपच गुंतागुंतीचं विज्ञान आहे हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे त्या 2-3 महिन्यातच मला स्वतःला तिथे धुराचा इतका त्रास सहन करावा लागला की ग्रामीण महिलांना आयुष्यभर हा त्रास सहन करावा लागतो याची मला जरा जास्ती प्रकर्षाने जाणीव झाली. त्यामुळे आपण जे शिकतो आहोत त्याचा आपण ह्या क्षेत्रामध्ये उपयोग करावा असं मला वाटायला लागलं. तर तिथून ही सुरुवात झाली. मग MScचाही प्रकल्प मी त्याच विषयातला केला. PhDचं काम मात्र माझं वेगळ्या विषयातलं आहे, कारण ही एक म्हणजे माझ्या मते खूप दुर्दैवाची खरं म्हणजे गोष्ट आहे की आपल्या देशातल्या 80% घरांमध्ये जी वस्तू वापरली जाते
त्याच्यावरती भारतातल्या कुठल्याही विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागामध्ये मूलभूत असं संशोधन होत नाहीये. त्यामुळे मला इच्छा असूनही ह्या विषयामध्ये पीएचडीचं काम करणं शक्य झालं नाही. मी वेगळ्या विषयात पीएचडी घेतली आणि पुन्हा ह्या क्षेत्राकडे आले. मग तुझ्या प्रकल्पाच्या निमित्ताने तू जेव्हा या विषयामध्ये शिरलीस तर म्हणजे धूर न निर्माण करणाऱ्या चुली, तर मग हे नेमकं तंत्रज्ञान काय आहे किंवा तू त्याच्यामध्ये लक्ष घालून म्हणजे त्याच्यातलं इंधन कितीतरी बारकावे असणार याच्यामध्ये, तर ते थोडं आम्हाला सगळ्यांना समजेल अशा पद्धतीने सांग. तर धूर निर्माण न करणाऱ्या चुली ह्याच्याबद्दल आपण बोलत होतो, तू सांगत होतीस. हा, कसं हे तंत्रज्ञान काय आहे? तर त्याच्यामध्ये कुठलंही घन स्वरूपातलं इंधन जेव्हा आपण जाळतो, मग लाकूड असेल किंवा कोळसा असेल, तर त्याचा जो पृष्ठभाग आहे तो आधी पेट घेतो आपण जेव्हा त्याला काडी लावतो तेव्हा. आणि आतल्या भागामध्ये काही रासायनिक पदार्थ हे वायूच्या स्वरूपामध्ये बाहेर पडतात आणि ते सुद्धा जळणारे म्हणजे ज्वलनशील असतात. तर ते जेव्हा बाहेरच्या आगीच्या संपर्कात येतात तेव्हा तेही पेट घेतात. त्यामुळे आपल्याला लाकडातनं ज्या ज्वाळा येताना दिसतात तो हा सगळा ज्वलनशील वायू असतो जो त्यातनं बाहेर येत असतो. आता ह्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होणं कुठल्याही आगीसाठी खूप महत्वाचं असतं. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे इंधन आणि ऑक्सिजन यांच्यामधली. तर हवा जी येत असते चुलीमध्ये, म्हणजे जिथे तुम्ही लाकूड पेटवलंय तिथली हवा गरम होते, त्यामुळे ती वर जाते, म्हणून ती ज्योत आपल्याला भांड्याकडे जाताना दिसते. आणि जिथनं तुम्ही लाकूड लावलेलं आहे त्या चुलीच्या तोंडामधनं बाहेरची हवा आतमध्ये येत असते. तर हा जो हवेचा प्रवाह आहे, ती हवा जर खूप जोरात आतमध्ये आली तर लाकडाचं जे तापमान राखलं जायला पाहिजे जळणाऱ्या लाकडाचं, ते राखलं जात नाही. आणि त्यामुळे बराचसा ज्वलनशील वायू आणि कण हे न जळताच बाहेर पडायला लागतात. त्यामुळे धूर आणि प्रदूषण निर्माण होतं. आणि जर चुलीचं लाकूड लावण्याचं तोंड लहान असेल समजा, किंवा काही कारणामुळे जर हवा कमी येत असेल, तर पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पण ज्वलन होत नाही आणि धूर यायला लागतो. त्यामुळे हवा जास्ती झाली किंवा खूप कमी झाली तरी सुद्धा आपल्याला धूर आलेला दिसतो. तर त्यामुळे चुलीमधनं जाणारा हवेचा प्रवाह हा जितका आवश्यक आहे तितकाच आपल्याला राखता आला पाहिजे. हे त्याच्या मागचं एक हवेच्या प्रवाहाचं विज्ञान आहे. त्याच्या आधाराने त्या म्हणजे चुलीचं तोंड लाकूड लावण्याच्या तोंडाचा आकार किती ठेवायचा, जिथे भांड्याच्या खाली ज्वाळा बाहेर येत आहेत तो आकार किती ठेवायचा, भांड ज्या खुरांवर ठेवलेलं आहे ते खूर किती उंचीचे ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टींचे ठोकताळे हे ह्याच्याशी जोडलेले असतात. तर ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे त्याची कॉम्बिनेशन्स, परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स करून जास्तीत जास्त तुम्हाला हवेचा अगदी योग्य पुरवठा कसा करता येईल आणि त्यामुळे कमीत कमी धूर कसा निर्माण होईल, हे चुलीच्या रचनेवरती काम करावं लागतं. याच्यामध्ये इंधनावरही काम करावं लागतं की इंधन प्रमाणित आकाराचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आर्द्रता असायला नको. लाकूड जेव्हा जळतं तेव्हा त्याचा कोळसा होतो. कोळसा जळण्यासाठी आणखी वेगळ्या गरजा असतात. तर तशी ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते. हे सगळं म्हणजे तू अभ्यास केला असशील तू किंवा तुमच्या टीमनी, आणि या सगळ्यामध्ये काय नेमकं उपाययोजना पाहिजे हे तुम्ही पाहिलं असाल. पण शेवटी हे जे प्रॉडक्ट आहे किंवा ही निर्धूर चूल आहे ही एखाद्या खेड्यापाड्यामधल्या स्वयंपाकघरात जाणार आहे आणि तिथली जी स्त्री आहे काम करणारी ती हे वापरणार आहे. त्याच्यामुळे ते तिच्यापर्यंत हे जाणं, तर ही मधली दरी कशी सांधली गेली हे पण मला जरा हवंय. म्हणजे ती खाली बसून करणार, तिला किती उंची किती पाहिजे वगैरे वगैरे. यापूर्वी मला थोडं जरा आकडेवारी हवी आहे की या चुलींचा प्रसार आतापर्यंत किती झालाय, म्हणजे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, असं काही एक म्हणजे आपल्याला कल्पना येईल की ह्या किती ह्याच्यापर्यंत पोचलेल्या आहेत. आता हे जे आपण बोलतो आहे ते मी काम करत होते तो 1990च्या दशकामधला आहे.
भारत सरकारचा जो सुधारित चुलींचा कार्यक्रम होता तो 2002 सालीच बंद झाला. तोपर्यंत बऱ्याच ग्रामीण भागामध्ये ह्या चुली पोचलेल्या होत्या, परंतु मातीच्या चुली असतात, त्याला एक धुराडं केलेलं असतं. पण मातीची चूल काही 2-3 वर्षाच्या वर टिकत नाही. परंतु सरकारी कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं, की हा अनुदानाखाली ही चूल दिली जात असल्यामुळे एका कुटुंबाला एकदा चूल दिली, की पुन्हा त्या कुटुंबाकडे कोणी जात नाही. त्यामुळे आत्ता तुम्ही बघायला गेलात तर फारच कमी, म्हणजे अगदी काही हजारात संख्या असेल जेमतेम. इतक्याच ह्या प्रकारच्या चुली आपल्याला वापरात दिसतील त्यावेळेला, ज्याचा प्रचार प्रसार होत असे. दरम्यानच्या काळात बरेच बदल होत गेले. म्हणजे थोडंसं माझंही असं झालं, की मी म्हटल्याप्रमाणे मी ह्याच्याकडे एक वैज्ञानिक म्हणून एक वैज्ञानिक आव्हान म्हणून ह्या प्रश्नाकडे पाहिलं. त्या दृष्टीने चुलीच्या रचना, इंधनं ह्याच्यावरती मी काही थोडंफार काम केलं. पण मला हेही दिसत होतं, की ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचणं खूप अडचणीचं आहे. त्याच्यामध्ये सरकारी योजनेचं एकीकडे पाठबळ आहे म्हणता येईल, पण त्याच्यामुळेच एक अडथळा पण आहे. कारण केवळ अनुदानातनं आणि केवळ त्या यंत्रणेतनंच ह्या चुली लोकांपर्यंत जातात. त्यामुळे खूप मोठ्या व्यापक प्रमाणावरती काही एक व्यवसाय म्हणून हे कोणी चालू करू शकत नव्हतं. कारण तुम्ही एखादी गोष्ट फुकट मिळतेय तर ती तुम्ही बाजारामध्ये आणू शकत नाही. तर हा एक त्याच्यामध्ये, म्हणजे त्यामुळे मी जर माझ्या घरात मी समजा ही चूल वापरली आणि उद्या ती मोडली तिचं आयुष्य संपल्यावर, आणि मला तशीच चूल हवी असेल, तर ती कुठे मिळतच नव्हती. कारण ती बाजारामध्ये उपलब्धच नव्हती. तर ही एक मोठी अडचण तेव्हा त्याच्यामध्ये होती. तर त्यामुळे त्यातही मी थोडं नाक खुपसायला सुरुवात केली त्या काळामध्ये. मी पी-एच-डीचं काम माझं नुकतंच संपवलेलं होतं. त्यामुळे रिकामा वेळही होता आणि त्याच सुमाराला इंटरनेट ॲक्सेस पी-एच-डीच्या विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठात मिळालेला होता. त्यामुळे मग चुलींच्या क्षेत्रात इतर लोकं इतर ठिकाणी काय कामं चालू आहेत, इतर लोकं हे कशा पद्धतीने करता आहेत, इतर देशांमध्ये लोकांपर्यंत काय पोहोचवलं जातंय ह्याचाही मी थोडाफार अभ्यास केला. त्यातनं काही लोकांशी संपर्कही प्रस्थापित झाला. आकडेवारीचं जर बघितलं तर मी म्हटल्याप्रमाणे सुधारित चूल ही आता कुठल्याच माध्यमातनं, म्हणजे शासकीय माध्यमातनं त्याला काही कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन नाहीये. परंतु काही व्यावसायिक आता उभे राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये मागेही साधारण 2002 ला हा सरकारी कार्यक्रम बंद झाल्यानंतर त्याच सुमाराला चीनमध्ये व्यावसायिक तत्वावरती चुलींचा कार्यक्रम यशस्वी झालेला होता. त्यामुळे सगळीकडे एक अशी एक हवा होती, की हे व्यावसायिकांच्या थ्रू होऊ शकतं. तर त्यामुळे भारतातही अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध व्हायला लागला आणि त्यातला एक प्रकल्प आम्ही सुद्धा तेव्हा केलेला होता. तर त्यावेळेला आम्ही काही व्यावसायिक निर्माण केले. आरती संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवला गेलेला होता आणि त्याच्यामध्ये एक त्याची समन्वयक म्हणून माझा सहभाग होता. तर हे थोडंफार तेव्हा झालं. पण त्यातनं एक चालना अशी मिळाली, की काही व्यावसायिक उभे राहिले आणि त्यांनी आपापल्या पातळीवरती हा एक व्यवसाय म्हणून सुरू केलेला आहे. काही त्यातले मल्टीनॅशनल कंपन्या सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांचा खूप मोठा व्यवहार सुद्धा आहे याच्यामधला. त्याच्या जोडीला बायोगॅसचाही प्रकल्प शासकीय होता. तो अजून चालू आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये एल-पी-जीचा सगळीकडे प्रसार केला पाहिजे. ही जी एक 2015 नंतर उज्ज्वला स्कीम जी राबवली गेली, त्याच्यातनं आता जवळ-जवळ 97% घरांमध्ये एल-पी-जीचं कनेक्शन पोहोचलेलं आहे असा एक दावा केला जातो. परंतु चुलीच्या धुराच्या संदर्भातली जर आकडेवारी आपण बघितली, की धुराचा महिलांच्या आरोग्यावरती होणारा परिणाम, तर आजच्या घडीला विकसनशील देशांमध्ये जवळ-जवळ 40 लाख अकाली मृत्यू होतात चुलीच्या धुरामुळे. त्यातले 1/4 म्हणजे 10 लाख मृत्यू हे भारतामध्ये होतात. ब्रॉन्कायटिस आणि टीबी हे 2 जे आजार आहेत, ज्याची काही लाखांच्या घरामध्ये संख्या आहे रुग्णांची भारतामध्ये. त्यातले जवळ-जवळ 50% रुग्ण हे चुलीच्या धुराच्या संपर्कामुळे ह्या आजाराला बळी पडलेले आहेत, असंही काही संशोधन सांगतं.
म्हणजे एकीकडे जर आपण ही आकडेवारी बघितली आणि दुसरीकडे नुसती आपण एलपीजीच्या कनेक्शनच्या आकडेवारीवरनं असं म्हणायला लागलो की हा प्रश्न आता सुटलेला आहे, तर तसं नाहीये. कारण एलपीजीचं कनेक्शन ज्यांना मिळालेलं आहे तेही लोक अजून पारंपरिक चुलीवरती स्वयंपाक करता आहेत, म्हणून आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाहीये. त्यामुळे अजूनही या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करायचं आहे त्यांना करण्यासारखं पुष्कळ काही आहे. परंतु शासकीय पाठबळ मात्र आता ह्याला कुठल्याही प्रकारचं नाही. त्यामुळे अशी एकत्रित आकडेवारी उपलब्ध नाहीये. कारण स्वतंत्र प्रकल्प वेगवेगळ्या लोकांचे चालू आहेत. आणि याच्यामध्ये तू म्हणालीस तसं एक सातत्य पण पाहिजे. म्हणजे समजा एक निर्धूर चूल एका घराला पुरवली तर 2-3 वर्षांनी पुन्हा त्यांना ती त्याची गरज लागू शकते. म्हणजे एकदाच पुरवलं आणि ते काम झालं असं नाहीये. पण या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे आपण आता तुझ्या म्हणजे तू जे व्यावसायिक तत्वावरती या गोष्टी व्हायला पाहिजेत हा मुद्दा तिथे आणलायस तर तो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यापूर्वी मला फक्त असं हवं होतं की तू अनेक वर्ष तू किंवा तुमची टीम याच्याशी निगडीत होतात, तर स्त्रियांच्या अडचणी लक्षात घेऊन पण त्याच्यामध्ये काही सुधारणा होत गेल्या का मधल्या काळामध्ये? हो आणि नाही दोन्ही अर्थाने. माझ्या स्वतःच्या बाबतीत असं झालं की मी सुरुवातीला एक थोडंसं काय म्हणतात की एक माज असतो ज्ञानाचा, की आपल्याला ह्याच्यातलं विज्ञान कळतंय म्हणजे आपल्याला बाकी सगळं कळतच आहे. आणि जर आपण दूर न येणारी आणि लाकूड कमी वापरणारी चूल असेल तर ती बायकांना आवडलीच पाहिजे, असा एक दृष्टिकोन होता. पण पुढे जाऊन हळूहळू लक्षात यायला लागलं की हे इतकं सोपं नाहीये. चूल ही केवळ स्वयंपाकासाठी वापरली जात नाही मुळात. हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. त्या चुलीच्या ऊर्जेच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी त्या घरामध्ये घडत असतात. उदाहरणार्थ थंडीच्या दिवसात घर उबदार ठेवण्यासाठी सुद्धा चुलीच्या उष्णतेचा वापर होतो. आम्ही विज्ञानाच्या भाषेमध्ये मातीची चूल जी तापते ती उष्णता वापरून, ती उष्णता भांड्याकडे गेली नाही म्हणजे ती वाया गेली असं समजतो. परंतु महिला त्यांचा स्वयंपाक झाल्यानंतर त्यांची जी भांडी आहेत अन्नाची ती त्या चुलीवरच ठेवलेली असतात. कारण त्यामुळे ते अन्न गरम राहतं आणि तो त्यांचा अन्न टिकवण्याचा पर्याय आहे. त्यामुळे तुम्हाला जर मातीच्या चुलीच्या जागी त्यांना, कारण आता सगळीकडे हे व्यावसायिक झाल्यानंतर दुसरा एक भाग असाही झाला की कारखान्यात चुली तयार करून विकणं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आता धातूच्या मेटलच्या चुली दिल्या जातात. तर त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी नाही राहत, कारण ती चूल गरम राहत नाही. तर त्यामुळे मग मातीच्या चुलीला खरोखर जर तुम्हाला पर्याय द्यायचा असेल तर धातूची चूल आणि फ्रीज द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना शेवटी अन्न प्रिझर्व्ह करण्यासाठी काहीतरी साधन पाहिजे. तर हे जे बारकावे आहेत हे फार कमी लोक अजूनही लक्षात घेतात. आम्ही स्वतः मी त्याच्यावरती काही काम केलं आणि त्यातनं आम्ही एक 18 पॅरामीटर्स आम्ही काढले, की जे महिलांसाठी किंवा एकंदरीतच त्या कुटुंबासाठी महत्वाचे असू शकतात. एखादी चूल वापरायची किंवा नाही याचा निर्णय घेण्यासाठी. आणि त्याच्या आधाराने आम्ही एक प्रक्रिया अशी करतो, मुलाखती घेतो त्यांच्यामध्ये गट चर्चा घडवून आणतो, की ह्या 18 पैकी कुठल्या 4-5 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या स्वयंपाकासाठी आवश्यक आहेत. कारण तुमच्या स्वयंपाकाच्या पद्धती, इतर काही सांस्कृतिक गोष्टी, हवामान, घराची रचना, या सगळ्या मुळे वेगवेगळ्या 3-4 गोष्टी अशा असतात की ज्या त्यांना महत्वाच्या वाटतात. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही दक्षिणेकडे गेलात तर भात चांगला शिजणं, म्हणजे शिजवण्याची बॉइलिंगची प्रक्रिया चांगली होणं हे महत्वाचं आहे. याच्या उलट तुम्ही उत्तर भारतात जाणार असाल तर तिथे रोटी व्हायला पाहिजे. मग त्या भागात जी रोटीचा आकार असेल, प्रकार असेल, तशी रोटी त्याच्यावर पटापटा करता आली पाहिजे. म्हणजे भाजणं ही क्रिया तिथे महत्वाची आहे. ह्या दोन्हीसाठी चुलीचं काम वेगवेगळ्या पद्धतीने व्हावं लागतं. तर हे सगळं लक्षात घेऊन मग त्यांना तुम्ही द्या. ही जी प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली साधारण 5-1 वर्षांपूर्वीपासनं. आणि तेव्हापासनं असं लक्षात आलं की ह्या चुली आम्ही ह्या पद्धतीने गेलो तर त्या चुली जास्ती स्वीकारल्या जातात. परंतु 90% लोक असं करत नाहीत.
तिथे असं होतं की कुणीतरी काहीतरी प्रकल्प करायचा ठरवतो, मग ते बाजारामध्ये त्यांच्या बजेटमध्ये बसणारी चूल निवडतात. त्याच्या हजारो चुली ह्या कुठेतरी वाटल्या जातात. लोकांच्या खरोखर त्या उपयोगाच्या आहेत किंवा नाही हे पाहिलं जात नाही. तर हे एक थोडंसं त्याच्यामध्ये आहे, की हे समजून घेतलं पाहिजे हे लोकांना कळतं आहे, पण अजून प्रत्यक्ष कामामध्ये फार कमी लोकं त्याचा अवलंब करतायत. हं. मगाशी व्यावसायिक तत्वावरती या गोष्टी करण्यासाठी काही कंपन्या पुढे आल्या किंवा त्याची गरज वाटायला लागली असा उल्लेख आला. तर समुचित एन्व्हायरोटेक ही तुझी कंपनी, म्हणजे तू त्याची संस्थापक संचालक आहेस. तर या नावामध्ये, नावही हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर हे नाव आणि ही कंपनी नेमकं काय काय करते हे जरा. तर ह्या कंपनीची स्थापना ही ह्याच व्यावसायीकरण करण्याच्या धडपडीमधनं झाली. त्यातनं आम्हाला जो प्रकल्प मिळालेला होता, त्याचा भाग म्हणूनच कंपनी स्थापन करायला लागणार होती आणि दुसरं कुणी करत नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्ये उडी घेतली. समुचित म्हणजेच अप्रोप्रिएट. त्यामुळे अप्रोप्रिएट रूरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट मधनं निर्माण झालेली ही कंपनी असल्यामुळे आम्ही त्याच्याशी साधर्म्य असलेलं नाव घेतलं आणि हे कसं आहे, कंपनीचं नाव रजिस्टर करतानाच्या काही एक त्यांचे नॉर्म्स असतात, की पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणारी तांत्रिक कंपनी असेल तर ती एन्व्हायरोटेक असं त्याला नाव मिळतं. तर असं ते नाव आमचं रजिस्टर झालेलं होतं. त्यामुळे चुली आणि बायोगॅस ह्याची म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करून घेणं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवणं, ह्यातनं ह्या कंपनीची सुरुवात झाली. 2006 पासनं आम्ही काम सुरू केलं. परंतु पुढच्या 3-4 वर्षांमध्ये यातल्या अनेक अडचणी पुढे आल्या. एक लक्षात आलं महत्वाची गोष्ट, की कुठलंही जर बाकी पाठबळ नसेल, तर केवळ ह्या उद्योगामधनं कंपनी चालवणं शक्य नाहीये. ग्रामीण भागामध्ये मागणी अजिबातच नव्हती. कारण अजूनही लोकांच्या डोक्यामध्ये हेच बसलेलं होतं, की 20 वर्ष जी वस्तू फुकट मिळत होती, ती आता आम्ही विकत का घ्यायची? आणि दुसरं म्हणजे लोकं हेही म्हणायचे, की तुम्ही लोकं शहरातनं आलाय, तुम्ही गॅसवरती स्वयंपाक करताना आम्हाला मात्र चुली घ्या म्हणताय. तर हेही बरोबर होता म्हणजे मुद्दा त्यांचा. तर ह्या अशा अनेक अडचणी येत गेल्या, म्हणजे खर्चाच्या आणि जमा खर्चाचा मेळ बसेना. शहरांमधनं मात्र मागणी वाढायला लागली होती. कारण शहरांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी, म्हणजे काही लोकं त्याच्याकडे एक पर्यावरणाचा दृष्टीने बघतात, की एल-पी-जी हे खनिज इंधन आहे. त्याच्याऐवजी जर तुमच्याकडे लाकूड फाटा, काडी कचरा या स्वरूपामध्ये सहजी उपलब्ध असेल, तर ते नूतनक्षम किंवा रिन्यूएबल इंधन आहे. त्यामुळे त्याचा वापर करणं हे पर्यावरणपूरक आहे, ह्या दृष्टीने विचार करणारे काही लोकं होते. काही केवळ नॉस्टॅल्जिया, की ग्रामीण भागामध्ये आपल्या लहानपणच्या आठवणींसाठी त्यांना घरामध्ये चूल हवी होती, असेही लोकं होते. परंतु शहरांमधनं किंमत मोजून चुली घेण्याकडे लोकांचं प्रमाण वाढत होतं. त्यामुळे मग शहरी स्वयंपाकघरांमध्ये वापरता येईल अशा रचनांवरती सुद्धा आम्ही काही काम केलं. बायोगॅसची थोडीफार मागणी होती. पण ह्याच्यामधनं काही कंपनी चालवण्या एवढा उत्पन्न निघत नव्हतं. त्यामुळे मी थोडंसं आणखी काय आपण करू शकतो असा विचार करायला सुरुवात केली. तर हे सगळं करत असताना मी एकीकडे शिकवतही होते व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून. लिव्हिंग विथ क्लायमेट चेंज अशा नावाचा एक कोर्स मी स्वतः डिझाईन केलेला होता आणि तो मी शिकवत होते. त्याचा भाग म्हणून मी एक प्रोजेक्ट मुलांना दिला, की मी स्वतः एक कार्बन फुटप्रिंट कॅल्क्युलेटर तयार केला, की माझ्या रोजच्या आयुष्यामधनं मी हवामान बदल किती घडवून आणते आहे, याचं आपण एक गणित मांडू शकतो. आणि माझ्या असं लक्षात आलं, की विद्यार्थ्यांनी जेव्हा हे गणित केलं, तेव्हा त्यांचा त्या कोर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कारण त्यांना लक्षात आलं, की आपल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. तर हे लक्षात घेऊन मग त्याच्या आधाराने आम्ही वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली, की लोकांना हे शिकवणं, हे कसं आपली कार्बन फुटप्रिंट काढायची शहरी लोकांना, की ज्यामुळे त्यांना पर्यावरणासाठी आपण काहीतरी करावं असं वाटायला लागेल. आणि त्यावर ते काहीतरी करतील.
तर तो एक उत्पन्नाचं साधन त्यातनं निर्माण झालं. मग शहरांमध्ये काम करण्यावर केंद्रित लक्ष केल्यानंतर लोक इतर गोष्टी मागायला लागले. म्हणजे ज्यांना काही पर्यावरणीय आपण करावं असं वाटत असतं, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतात. कुणाला सौर दिवे हवे असतात, कुणाला जलसंधारणामध्ये रस असतो. तर पण त्यांना कोणी सल्ला देणारी माणसं माहीत नसतात किंवा वस्तू खात्रीशीर पुरवणारी माणसं नसतात. तर मग हे लिंकेजेस करून देणं, ही एक सुरुवात आम्ही केली. एक सल्लागार म्हणून काम करायला सुरुवात केली. तर असं थोडं कामाचं स्वरूप खूप बदलत गेलंय. म्हणजे आता चुली बायोगॅस वगैरे ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये हा कामाचा भाग आहेच. पण त्याच्या जोडीला वेगवेगळ्या पर्यावरणपूरक वस्तूंची आम्ही विक्री करतो. वेगवेगळ्या पर्यावरणपूरक तंत्रांचं आम्ही प्रशिक्षण देतो, की तुमच्या बागेतल्या काडी कचऱ्याचं तुम्ही व्यवस्थापन कसं करू शकता. त्याच्यापासून तुम्ही कोळसा बनवू शकता. त्या कोळशाचे वेगवेगळे उत्पादनं तयार होऊ शकतात. ह्या सगळ्याचं आम्ही प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर शहरी शाश्वतता, म्हणजे शाश्वत शहरं कशी होतील, ह्यासाठी नागरिक काय करू शकतात. ह्या दृष्टीने हे कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेशन, त्याच्यावर आधारित एक जीवनशैलीचं ची कार्यशाळा आणि इतर अनेक प्रकारची प्रशिक्षण, चर्चा, लोकांना एक विचारांना चालना देणं, अशा अनेक गोष्टी करायला आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यासाठी कुठून कुठून फंडिंग येत राहतं. तर अशा विविध प्रकारच्या शाश्वत विकास आणि वातावरण बदल, क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबिलिटी या दोन्हीशी संबंधित एक नॉलेज कन्सल्टन्सी आणि थोडंफार प्रॉडक्ट सेल ह्या पद्धतीचं काम आम्ही आता करतो. सगळ्यांनाच आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये या संदर्भामध्ये काय करणं शक्य आहे किंवा याच्याबद्दलची जागरूकता कशी वाढवता येईल, एखाद दुसरं उदाहरण याचं सांगशील का? म्हणजे तुम्ही ते मार्गदर्शन करता, तुम्ही त्याच्यासाठी खूप कोर्सेस घेता. बरोबर. पण आपल्याला जर आपल्या घरामध्ये आपण काय करू शकतो असा जर आपण विचार करत असलो, तर हा जो कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटर आहे आमचा, तो आता वेब ऍप या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. क्लायमेट कलेक्टिव्ह पुणे ही वेबसाईट आहे, climatecollectivePune.org. ह्या वेबसाईट वरती हा कॅल्क्युलेटर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं विजेच्या बिलामध्ये तुम्हाला वीज किती तुम्ही वापरली, त्याच्यानंतर तुम्ही घरात गॅस वगैरे वापरत असाल तर तुम्हाला जनरली माहिती असतं की आपल्याला किती गॅस लागतो. आपल्या वाहनाचा आपल्याला पेट्रोल डिझेलचा वापर माहिती असतो आणि इतर 2-3 पॅरामीटर्स, ही आपली माहिती त्याच्यामध्ये घातली की आपली कार्बन फूटप्रिंट आपल्याला कळते. तर हा पहिला मी असं म्हणेन की एक्झरसाइज सर्वांनी करावा. ह्याच्यामध्ये तुमचं तुम्हालाच कळून येईल की एकतर तुमच्या कुटुंबाचा मुळे किती हरितगृह वायू वातावरणामध्ये जातो आहे. आणि तो जर कमी करायचा असेल तर तुम्ही कुठल्या सेक्टरवरती काम केलं पाहिजे. म्हणजे काही जणांच्या बाबतीत विजेचा वापर खूप जास्ती असतो. काही जणांच्या बाबतीत पेट्रोल डिझेलचा वापर जास्ती असतो. तर हे एकदा लक्षात आलं की मग तिथे आपण काय करू शकतो आपला वापर कमी करण्यासाठी, हे आपल्याला, कारण उत्तरं खरं म्हणजे सगळ्यांना माहिती असतात. फक्त आपण काय केलं पाहिजे ही एक दिशा ह्या कॅल्क्युलेशननी तुम्हाला मिळते. तर हे झालं आपण स्वतः घरगुती पातळीवरती काय करू शकतो. दुसरं म्हणजे मग तुम्ही कुटुंबियांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्या, तुमच्या मित्रमंडळींना करून घ्या. याच्यामध्ये थोडंसं एक स्पर्धेचा भाग पण आणता येतो, की आज आपली कार्बन फूटप्रिंट ही इतकी आहे सगळ्या घरांची, तर पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपण ती 10% कमी करून दाखवू. असं काहीतरी एक तुम्ही चॅलेंज स्वतःसाठी घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने समाजात सगळीकडे एक ही वेगळ्या प्रकारच्या जीवनशैलीची कल्पना पसरवता येऊ शकते. शक्य तितका आपण आपलं जे अनावश्यक कन्झम्पशन आहे, अनावश्यक आपण ज्या काही खरेदी करतो केवळ हाऊस म्हणून, त्या कमीत कमी करणं, अनावश्यक प्रवास टाळणं, अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. ह्या सगळ्याच्या जोडीला थोडंसं एक ऍक्टिव्हिझम पण आणला पाहिजे स्वतःमध्ये, की एकदा आपण स्वतःची जीवनशैली बदलली की आपल्यालाच लक्षात येईल की काय अडचणी आपल्याला येत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मला आज वाटत असेल की मी माझ्या कामाच्या ठिकाणी बसनी जावं, पण जर चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्धच नसेल
तर नाईलाजानी मला स्वतःचं वाहन घेऊन जावं लागतंय. तर मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मला रस्त्यावर उतरलं पाहिजे. तर हे एकातून एक गोष्टी निघत जातात. आणि मग ज्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करतोय त्याच आपण आपल्या कामाच्या जागी करू शकतो, आपल्या व्यवसायामध्ये करू शकतो. असं हे लोण सगळीकडे पसरायला हवं. हं. चळवळच एक तऱ्हेची निर्माण व्हायला हवी. तुझं ऊर्जेच्या शोधात हे पुस्तक मी वाचलं, तर त्याच्यामध्ये त्याची अर्पण पत्रिका आहे ती भारतातल्या ग्रामीण महिलांना आदरपूर्वक अर्पण अशी ती अर्पण पत्रिका आहे. आता आपण निर्धूर चुलींबद्दल बऱ्यापैकी बोललो आणि जी स्वयंपाकघरं प्रदूषण मुक्त झाली आहेत आणि तिकडच्या काही स्त्रियांचं आरोग्य तरी म्हणजे आरोग्याचे तू आकडेवारी सांगितलीस, त्यामुळे त्या निर्धूर चुलीचा त्यांना ज्यांनी ती वापरली त्यांना नक्कीच फायदा झालेला असेल असं आपण म्हणूया. पण तुला या प्रश्नाची जाणीव ही नेमकी कधी झाली असं काही सांगता येईल का? म्हणजे आपल्याकडे ग्रामीण बरोबर महिलांचे जे प्रश्न एक तर माझं बालपण ग्रामीण भागामध्ये गेलेलं आहे. माझे वडील फलटण मध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये फलटण तसं मोठं गाव आहे. परंतु तो सगळा ग्रामीण भाग आहे आजूबाजूचा. तिथे एका शेती संशोधन संस्थेचे ते संचालक होते आणि माझं शालेय शिक्षण सगळं तिथे झालेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला मी ग्रामीण परिसर बघितलेला आहे. माझ्या शाळेमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक स्तरातली मुलं मुली होते. त्यामुळे त्यांचं जगणं तसं बऱ्यापैकी जवळनं मला बघता आलं. त्यामुळे काही अंशी ग्रामीण भागातल्या प्रश्नांची तशी कल्पना होती. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे प्रत्यक्ष चुलीवरती प्रयोग करताना मला स्वतःला जो धुराचा त्रास झाला, त्यामुळे मला जे लहानपणी पाहिलेलं होतं, की सगळीकडे ग्रामीण भागामध्ये बायका चुलीवरच स्वयंपाक करतात, त्यांना किती त्रास होत असला पाहिजे, ह्याची तेव्हा जास्ती प्रकर्षाने मग जाणीव झाली. तर तो सगळा संदर्भ आहे त्या अर्पण पत्रिकेला. तुझं शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालेलं आहे, तर त्याचे म्हणजे ते कसं काय झालं किंवा त्याचे काही फायदे तोटे असं सांगशील का? एक मी म्हटल्याप्रमाणे फलटणमध्ये माझं बालपण गेलं आणि मला शाळेत घालायची जेव्हा वेळ आली तेव्हाच तिथे एक इंग्रजी शाळा पण सुरू झाली होती. आणि सगळ्या वरच्या सामाजिक स्तरातल्या लोकांनी त्यांच्या मुलांना त्या शाळेमध्ये घातलं. पण माझ्या आई-वडिलांनी जाणीवपूर्वक मला मराठी शाळेमध्ये घातलं आणि त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. कारण त्यामुळे एकतर एक संपूर्ण समाजाचा क्रॉस सेक्शन मला बघायला मिळाला. हा एक भाग. दुसरं म्हणजे हे मी स्वतःच्या अनुभवावरनं सांगू शकते, की मातृभाषेतलं शिक्षण हे केव्हाही सोपं जातं. कारण तुम्ही जेव्हा वेगळ्या भाषेतनं आणखी तिसरं काहीतरी शिकायला बघत असता, तेव्हा 2 अडथळे तुम्ही पार करू पाहत असता. इथे तुम्हाला निदान भाषा तरी तुमची स्वतःची असते, त्यामुळे विषय जास्ती चांगला समजतो. आणि मला स्वतःला हा अनुभव अशामुळे आला, की 10वी पर्यंतचं माझं शिक्षण मराठी शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी नोकरी बदलल्यामुळे मुंबईमध्ये ते होते. त्यामुळे एकदम मी ज्युनियर कॉलेजसाठी मुंबईमध्ये गेले. रीचा भवन्स कॉलेजमध्ये माझं 11वी-12वीचं शिक्षण झालं. आणि तिथे मला हे जाणवलं, की जरी मी मराठी माध्यमातनं आलेले असले, कारण ज्युनियर कॉलेजमध्ये माध्यम तुमचं बदलतं एकदम. ते इंग्रजीमध्ये शिक्षण होतं. पण मला इतकी अडचण आली नाही. एक पहिले 2-3 महिने लागले, पण विषय मुळात सगळे जास्ती चांगले कळलेले असल्यामुळे मला त्याच्यामध्ये एवढा काही त्रास झाला नाही. त्यामुळे मातृभाषेतलं शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. 2 अर्थानी. एक म्हणजे अं, ए निदान त्यावेळेला तरी अशी परिस्थिती होती, की ग्रामीण भागातली मराठी शाळा ही समाजातल्या सर्व स्तरातले विद्यार्थी तिथं येत होते. दुर्दैवाने आता मराठी शाळांमध्ये सुद्धा विशिष्ट वर्गातली मुलं ह्या शाळेत जाणार आणि इतर वर्गातली त्या शाळेत जाणार असं दुर्दैवाने झालेलं आहे. परंतु विविध सामाजिक स्तरातल्या मुलांबरोबर मोठं होणं हे खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे. एक सामाजिक जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने. तर ते 2 फायदे मला मराठी शाळेमध्ये शिक्षण झाल्यामुळे मिळाले. आणि त्यामुळे मी मराठी मधनं चांगल्या पद्धतीने संवादही साधू शकते आहे असं म्हणजे मला असं मी स्वतःच म्हणते. पण
मला असं वाटतं. आणि नाही तुम्हाला जर तुमची मातृभाषा चांगली येत असेल, तर तुम्ही इतर भाषा लवकर आत्मसात करू शकता. त्यामुळे जेव्हा मला इंग्रजीमधनं संवाद साधायचा आहे, तेव्हाही मला काही अडचणी येत नाही आणि मराठीतनं संवाद साधायचा आहे, तेव्हाही अडचणी येत नाही. तर त्यामुळे मला तरी असं वाटतं, की मला बरेच वेगवेगळे फायदे यामुळे झालेले आहेत. हं. नाही, मराठीतनं संवाद तू उत्तम साधतेस. तुझं लिखाण अतिशय सोपं आणि छान, म्हणजे त्याची भाषा, तुझी शैली ती पण खूप प्रभावी आहे. तुला शिवाय तुझ्या आईनी काही उत्तम सवयी लावल्या असं तू त्याच्यामध्ये म्हटलंस, तर जरा आईबद्दल पण सांग ना. अभ्यास करण्याची शिस्त मला खरं म्हणजे आईनी लावली असं म्हटलं पाहिजे. अ, अ, आणि कारण माझे वडील हे त्यांच्या संशोधनाच्या कामामध्ये सातत्याने मग्न असायचे. प्रवासही त्यांचे बरेच होते. त्यामुळे आई आणि मी एकत्र आम्ही बराच काळ आम्ही दोघीच असं घालवलेलं आहे. आणि कसं आहे की तुम्हाला शाळेचा आणि महाविद्यालयीन अभ्यास करण्याची पद्धत आणि शिकण्याची पद्धत ह्या दुर्दैवाने आपल्याकडे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ह्या दोन्हीची सांगड कशी घालायची? म्हणजे आपल्याला विषय समजून पण घ्यायचा आहे, शिकायचा पण आहे, पण त्याच वेळेला परीक्षेत मार्क पडणं हेही एक व्यावहारिकदृष्ट्या महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या दोन्हीची सांगड घालून अभ्यास कसा करायचा हे माझ्या माझ्या आईनी मला फार चांगलं शिकवलं असं मला वाटतं. ती एक उत्तम व्यवस्थापक आहे आणि त्यामुळे तिने ते व्यवस्थापन माझ्यासाठी माझ्या आजूबाजूला जोपर्यंत मी शिकत होते तोपर्यंत केलेलं होतं. तर हा एक त्यातला खूप महत्वाचा मला भाग वाटतो. आणि डॉक्टर आनंद कर्व्यांचे प्रयोग बघतच तू मोठी झाली असशील, म्हणजे फलटणला सुद्धा आणि नंतर सुद्धा तुमच्यामध्ये कायम ते देवाणघेवाण असेल, तर त्यांचा प्रभाव नेमका तुझ्यावरती कसा आहे? त्यांच्या बरोबर मी म्हणजे ते आम्ही फलटणला बंगल्याच्या आवारातच काही प्रयोग चालायचे. त्याच्यामध्ये मी त्यांना थोडीफार मदतही करत असे. आणि सखोल वाचन, विचार हे सगळं मी त्यांच्याकडे पाहून शिकले. अ, एक त्या वातावरणामुळे मला असं कधी वेगळा काही विचार वाटला नाही. म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रामध्येच आपण काहीतरी करू, असं एक होतं डोक्यामध्ये. पण एक मात्र झालं, की सातत्याने ते त्यांच्या कामाबद्दल सतत बोलत असायचे घरी. आणि एक नेमका आपण आपल्या करिअरची दिशा निवडतो ते एक वयही असं असतं, की तेव्हा मी असा विचार करायला लागले, की मला तर माझं स्वतःचं वेगळं असं काहीतरी काम करायचंय. आणि वडील हे त्यांचा वनस्पतीशास्त्र त्यांचा विषय आहे. त्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये बरंच मूलभूत काम केलेलं आहे. आणि इतर घरातले जे कुटुंबातले इतर लोक होते, माझे आजोबा रसायनशास्त्रज्ञ होते. आजी ही समाजशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रामध्ये होती. अ, तर हे सगळं मग ह्या कुणीही केलं नाही असं काय राहिलंय शिल्लक? तर मग पदार्थ विज्ञान हाच विषय राहिलेला होता. मला कारण नाही तर तसे सगळेच विज्ञानाचे विषय आवडत होते. पण पदार्थ विज्ञान घेण्याचं हे एक थोडंसं ते तेव्हाचं बंड करण्याचं एक थोडासा तो त्याच्यातला भाग होता. पण नंतर त्याच्यामध्ये आणखी गोडी निर्माण होत गेली. हे एक होतंच म्हणजे त्याच्यामध्ये. पण एक वैज्ञानिक अ, अ, वैज्ञानिकाचं जीवन हेच सतत समोर बघितलेलं असल्यामुळे अं, तसंच आपण काहीतरी करूया असं एक त्यांच्याकडनं मला त्यांच्यामुळे तसा एक प्रभाव माझ्यावरती पडला. आणि पुढचा बराचसा काळ तुम्ही एकत्रही काम करत गेलात, म्हणजे आरती या बरोबर. मध्ये. तर एक प्रश्न मला असाही सुचतोय, की तुम्ही दोघं जण संशोधक म्हणून किंवा दोघं वैज्ञानिक म्हणून एकमेकांशी चर्चा करता, तेव्हा वादविवाद काही होतात का? वादविवादच होतात, चर्चा कमी होते. आणि कारण मग त्या झालं असं वादांमध्ये मग लेख नेहमी जिंकते का, हा पुढचा प्रश्न आहे. नेहमीच नाही जिंकत. थोडंसं झालं असं, की मी म्हटल्याप्रमाणे ते ज्या संस्थेमध्ये काम करत होते मी अ, अ, प्रकल्प करण्यासाठी गेले तेव्हा. त्यांचं काम हे त्याच्यातलं जे शेतीविषयक संशोधन वगैरे होतं त्याच्यामध्ये ते जास्ती गुंतलेले होते. हा एक वेगळा विभाग होता चुलींवरती काम करणारा.
त्याच्यामध्ये मी जो प्रकल्प केला माझा. माझ्यामुळे त्यांना ह्या विषयामध्ये रस निर्माण झाला. आणि बरं. त्यांनी नंतर बायोगॅसवरती वगैरे जे काम केलं, म्हणजे मुळात ऊर्जेच्या विषयामध्ये त्यांचा रस जो निर्माण झाला, तो मी तिथे काम करत असल्यामुळे हं. झाला. अ, मी पी-एच-डी संपवल्यानंतर त्याच सुमाराला आरती संस्थेची स्थापना झालेली होती आणि संस्थेचं काम चालू ठेवण्यासाठी संशोधन प्रकल्प जास्तीत जास्त यायला हवे होते. तर त्यासाठी मी शेतातल्या काडी कचऱ्यापासनं कोळसा तयार करायचा इंधन म्हणून आणि त्या इंधनावरती चालणारी शेगडी असं एक तयार करावं अशा स्वरूपाचा संशोधन प्रकल्प मी तेव्हा भारत सरकारचा एक तरुण संशोधकांसाठी एक खास कार्यक्रम असतो त्याच्याच खाली मी तो अर्ज केलेला होता. त्याच्यासाठी मला फंडिंग मिळालं आणि त्याच सुमाराला मला नोकरी पण मिळाली. त्यामुळे त्याच्यातलं जे फील्डवरचं जे काम होतं, ते मला स्वतःला जाऊन करणं शक्य होणार नव्हतं. तर तिथे मला त्यांची मदत घेणं भागच होतं. कारण त्यामुळे तो बराचसा म्हणजे मला जे काय करायचं आहे, ते मी त्यांच्या थ्रू सहकाऱ्यांना सांगणं आणि त्यांनी ते हाताने जे करण्याची प्रत्यक्ष फील्डवरची कामं होती ती करून घेणं सुपरवाईज करून. असं थोडंसं त्या प्रकल्पाचं काम तेव्हा आम्ही पूर्ण केलं. तर त्यावेळेला खूप वादही झाले. पण त्यांना या विषयामध्ये रस निर्माण झाला आणि त्यांनी आणखी मग त्याच्यामध्ये बरंच वेगळ्या स्वरूपाचं त्यांचं स्वतःचं कामही केलं. तर असा थोडंसं आमची देवाण-घेवाण चालू असते. सध्या थोडंसं उलटं होतं आहे. त्यांच्या डोक्यातल्या काही कल्पना आहेत शेतीच्या संदर्भातल्या वेगळे काही विचार आहेत, की कशा पद्धतीने आपण मातीची सुपीकता वाढवू शकतो. त्या संदर्भातले जे प्रयोग आहेत ते माझ्या संपर्कातल्या काही लोकांकडनं मी करून घेते आहे. हं. तर असं थोडंसं म्हणजे आता ते ते आमचे ज्या भूमिका आहेत त्या ह्या प्रकल्पामध्ये थोड्या उलट्या आहेत असं म्हणता येईल. हं, हं. अ, कर्वे घराण्याचा वारसा किंवा एकूण वडिलांचा नावलौकिक याचं सुरुवातीला दडपण होतं का? म्हणजे एका परीने तू सांगितलंस की विषय वेगळा केलास, विषय वेगळा निवडलास म्हणजे कदाचित नाही असं असेल का मला माहिती नाही. तू सांग. नाही दडपण नव्हतं. उलट कसं झालं, की अ, इतर जी प्रसिद्ध घराणी आहेत, त्याच्यापेक्षा कर्व्यांचं एक वैशिष्ट्य वेगळं असं आहे, की प्रत्येक पिढीतल्या प्रत्येक व्यक्तीनी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम केलेलं आहे. इतर जी प्रसिद्ध घराणी आहेत, त्यामध्ये कुणीतरी काहीतरी एक मोठं काम उभं केलं आणि इतर पिढ्या त्याच्यामध्येच आपलं योगदान देत ते काम मोठं-मोठं करत गेल्या. अशा स्वरूपाची जेव्हा तुमची एक परंपरा असते, तेव्हा त्यातनं बाहेर पडून वेगळं काहीतरी करणं, हे अवघड होत जातं. पण त्याच्या उलट आमच्याकडे थोडं वेगळं होतं, की प्रत्येकाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उड्या घेऊन आणि प्रत्येक पिढीतल्या प्रत्येकाने काहीतरी वेडेपणा त्या काळाच्या व्याख्येनुसार केलेला होता. त्यामुळे उलटं होतं माझ्या बाबतीत मी असं समजते, की लोकांचा अ, एरवी इतर सामान्य घरातल्या एखाद्या मुलीनी माझ्यासारखे काही निर्णय घेतले असते आयुष्यातले, तर तिला खूप वेगवेगळ्या प्रवादांना तोंड द्यावं लागलं असतं. घरातनं दडपणं आली असती. मित्र-मैत्रिणींचा पण वेगळा दृष्टिकोन असतो. तसं माझ्या बाबतीत नव्हतं. कर्वे घराण्यातली मुलगी आहे म्हटल्यावर ही काहीतरी वेगळं करणारच हे लोकांनी गृहीत धरलेलं होतं. त्यामुळे उलटं मला रान मोकळं मिळालं मला पाहिजे ते करण्यासाठी असं थोडंसं झालं असं मला वाटतं आता मागे वळून बघितल्यावरती. त्याच्यासाठी कर्वे घराण्यासाठी तऱ्हेवाईक हा शब्द जास्त योग्य आहे हो, का? अगदी बरोबर आहे. तूच वापरलेला आहेस तर तर त्याचा काही एखादा अनुभव सांग ना. इतरांनाही अ, काय वाटतं अशा अशा बाबतीमध्ये? अ, तरेवाईक म्हणजे असं आहे की मी पी-एच-डी करत असताना मला जेव्हा सीनियर रिसर्च फेलोशिप मिळायला लागली. अ, तर ती तशी बऱ्यापैकी शिष्यवृत्ती असते आणि मग मला असं वाटलं की आता आपल्याला आपला स्वतःचा चरितार्थ चालवण्या इतके पैसे मिळतायत, तर आपण स्वतंत्र आपलं स्वतःचं स्वतंत्र घर थाटलं पाहिजे. आणि म्हणून मी भाड्याचं घर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये होते.
आणि त्याच वेळेला वडिलांनी मला म्हणजे आई वडिलांनी असं एक सूचित केलं, की पी-एच-डीचं काम म्हणजे ते तसं बराच काळ तुम्ही घराबाहेरच असता आणि एक झोकून देऊन काम करावं लागतं. तर वडिलांचं विशेषतः म्हणणं असं होतं, की हे आईच्या जीवावरती पी-एच-डी करणं हे काही योग्य नाही. तुझा तू स्वतंत्र मार्ग बघ. आणि मी त्यांना म्हटलं, की "हो, मी पाहतेच आहे." अ, असं होऊन म्हणजे हा असा आम्ही एक अ, अ, चर्चा न करताही असा निर्णय घेतला आणि मी एक स्वतंत्र राहायला सुरुवात केली. तेव्हा खूप चर्चा झाली म्हणजे बाकीच्या लोकांमध्येच, की "हे का स्वतंत्र राहते आहे? ही काही भांडण झालं आहे का?" आणि मला कुणीच काही म्हटलं नाही, पण माझ्या आई-वडिलांना मात्र लोकांनी भयंकर त्रास दिला त्यावेळेला, की "असं कसं तुम्ही तिला एकटीला स्वतंत्र राहू देताय?" वगैरे, वगैरे. परंतु माझ्या पिढीतल्या लोकांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या. म्हणजे माझी एक मैत्रीण मला म्हणाली, की "मलाही वाटलं होतं की आपण आई-वडिलांच्या घरात बाहेर पडलं पाहिजे. परंतु त्याच्यासाठी लग्नच करायला पाहिजे असं एक आपल्याकडे लोकांचा दृष्टिकोन असतो. तसं न करताही आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं हे माझ्या लक्षातच आलं नाही. आता असं वाटतंय, की अरे हे आपणही हे करू शकलो असतो की. अशी साधारण माझ्या वयाच्या लोकांची प्रतिक्रिया होती. परंतु तेव्हा तसं त्या छोट्या आमच्या वर्तुळामध्ये हे सगळं बरंच त्याच्यावरती इतर लोकांना बरीच चर्चा करायला विषय मिळाले होते. हं. पण एकूण कर्वे घराण्याची परंपरा तू पाळलेली आहेस तुझ्या एकंदर कामामध्ये, संशोधनामध्ये पण आणि या पद्धतीने सुद्धा. तुझ्या आजीला किंवा पणजोबांना तर तू बघितलं नाहीस, पण आजोबांच्या काही आठवणी आहेत का? किंवा गौरी देशपांडे आत्याचा? आजोबांचा आणि माझा सुद्धा फारसा संपर्क आला नाही. कारण मी हं. जेमतेम 10-11 लहान वर्षाची असशील. असेन हं. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला आणि ते पुण्यामध्ये होते, आम्ही फलटणमध्ये होतो आणि हं. तसं अ, आमच्याकडे काही असं धार्मिक कार्यक्रम किंवा कौटुंबिक हं. कार्यक्रम आणि एकत्र जमणं आणि असं काही नाहीये. म्हणजे सगळे आम्ही तसे तुसडे लोकं आहोत. त्यामुळे तसा फारसा काही संपर्क आला नाही. अ, आत्याचा आणि माझा संपर्क सुद्धा तसा मी लहान असताना कमी आला, कारण ती जगभर प्रवास करत होती. हं. तिची पुस्तकं मात्र मी वाचत होते जशी प्रसिद्ध होत होती तशी. पण मी जेव्हा पुणे विद्यापीठामध्ये पी-एच-डी करत होते त्याच वेळेला ती तिथेच इंग्रजी विभागामध्ये रीडर बरं. म्हणून काम करत होती. त्यामुळे विद्यापीठामध्ये आमचा थोडाफार संपर्क येत असे. कधीतरी कॅन्टीनमध्ये चहा प्यायला वगैरे आम्ही एकत्र भेटत होतो. तर तसं म्हणजे फार काही असे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि तासनतास बसून काही गप्पा मारलेल्या आहेत वगैरे असं नाहीये. पण जेव्हा-जेव्हा भेट होत होती तेव्हा आमचे चांगल्यापैकी विचार जुळत होते आणि चर्चाही होत होत्या. हं. अ, समुचित च्या स्थापनेला आता किती वर्ष झालीत या कंपनीला? तशी स्थापना 2005 साली झाली. काम हं. 2006 पासनं सुरू झालं. म्हणजे हं. आता 14 वर्ष होत आहे. हं. मग आता म्हणजे ज्या उद्दिष्टाने ती स्थापन झाली, ती उद्दिष्ट साध्य होतायत असं वाटतं का? आता एक काय अं, सांगशील? ज्या उद्दिष्टाने संस्था स्थापन झाली होती ती उद्दिष्टच बदललीत असं हं. थोडंसं झालं, की मी म्हटल्याप्रमाणे चुली आणि बायोगॅसचा प्रचार-प्रसार हं. करणं ह्या अत्यंत मर्यादित उद्दिष्टांनी खरं म्हणजे स्थापना झालेली होती. परंतु मी जसं-जसं काम करत गेले तेव्हा मला स्वतःलाच हे जाणवलं, की संस्था म्हणजे सेवाभावी संस्था म्हणून काम करण्यापेक्षा व्यावसायिक संस्था किंवा कंपनी म्हणून काम करणं हे जास्ती सोपं आहे. म्हणजे हं. कायद्याच्या अटी आणि ह्या सुद्धा कमी जाचक आणि बंधनकारक असतात. हं. तर त्यामुळे ह्याच माध्यमातनं आपण काम करत राहूया असं मला वाटलं आणि म्हणून मला जे वाटत गेलं करावंसं ते मी त्या कंपनीच्या माध्यमातनं करत गेले. त्यामुळे त्याचं जसं-जसं माझे विचार बदलत गेले, माझ्या कामाचं स्वरूप बदलत गेलं, हं. तसं-तसं कंपनीची उद्दिष्टच बदलत गेलेली आहेत. सध्या मी म्हटल्याप्रमाणे आम्ही शाश्वत शहरीकरण आणि अ, 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 नूतनक्षम ऊर्जा ह्या 2 विषयांमध्ये मुख्यतः काम करतो आहोत. आणि ठीक आहे म्हणजे
असं काही नाहीये की कामाचं स्वरूप इतकं मोठं आहे की ज्याच्यामुळे सगळी दुनिया बदलून जाणार आहे. परंतु काही विचार आम्ही रुजवत चाललेलो आहोत. काही वेगळ्या पद्धतीचं काम छोट्या-छोट्या ठिकाणी रुजवत चाललेलो आहोत. आणि मला असं वाटतं की ह्यातनं पुढे आणखी इतर लोकं प्रेरणा घेतील आणि पुढे आणखी ह्या जी एक अ, जो एक विचार मी मांडते आहे, तो पुढे आणखी जाईल असं मला वाटतं. हं. परंतु ही एक अत्यंत मंद गतीने होणारी प्रक्रिया असते. नवा विचार पटकन रुजत नाही. त्यामुळे जिथे-जिथे संधी मिळेल तिथे-तिथे बोलत राहणं, लिहित राहणं, अ, काम करत राहणं आणि लोकांना ते काम उचलून पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन देणं. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हं. जे काही मी केलेलं आहे मग त्याच्यामध्ये चुलींच्या रचना असतील किंवा ही कोळसा तयार करण्याचं तंत्रज्ञान. त्याचबरोबर की अ, अ, एखाद्या गावामधल्या महिलांना कोणत्या प्रकारचं स्वयंपाकाचं साधन हवं आहे, हे शोधून काढण्याची पद्धत असेल किंवा कार्बन फूटप्रिंट कॅल्क्युलेटर असेल किंवा आम्ही कार्बन अकाउंटिंगचं सुद्धा प्रशिक्षण देतो लोकांना. त्यासाठी विकसित केलेले काही टूल्स असतील. ह्या सगळ्या गोष्टी ओपन सोर्स आहेत. त्यामुळे मी त्या कुणाला शिकवलेल्या आहेत, तर त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, की त्यांनी ते घ्यावं आणि त्यांचं त्याच्यामधनं व्यवसाय करा किंवा त्याच्यात आणखी बदल करा, संशोधन करा, आणखी इतरांना शिकवा. हे सर्वतोपरी सर्व गोष्टी ओपन सोर्स आहेत. मी कशाचंही पेटंट घेत नाही किंवा कशाचाही कॉपीराईट ठेवलेला नाही. हं. त्यामुळे मला असं वाटतं, की हे काम मी एकटीने धावून-धावून सगळीकडे करण्यापेक्षा इतर लोकांच्या माध्यमातून ते पुढे गेलं तर ते जास्ती टिकाऊ होईल. अ, आणि ते जरी म्हणजे कासवाच्या गतीने पुढे गेलं तरी तो खऱ्या अर्थाने ती शर्यत जिंकणं असेल. पेटंट घ्यायचं नाही हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. हो. हं. अ, आत्तापर्यंतच्या काम करताना कधी असं नैराश्य वाटलं का? वाटलं. विशेषतः 2008 ते 2010 ही 2 वर्ष खूपच अवघड होती. कारण मी म्हटल्याप्रमाणे चुलींच्या आणि म्हणजे कंपनीचं जे काही सुरुवातीचं ध्येय होतं त्यातनं फारशी आर्थिक उत्पन्न काहीच मिळत नव्हतं. जे काही फंडिंग होतं ते पण संपलं. आरती संस्थेबरोबरही फारकत झाली त्याच काळामध्ये काही सैद्धांतिक मतभेदांमुळे. अ, आणि कुठलाच मार्ग दिसत नव्हता. अ, की आता आणखी आपण काय करू शकतो? अ, तर त्याच्यामध्ये त्यामुळे हे जे शहरांमध्ये फोकस करण्याचं काम आहे किंवा अ, शाश्वत शहरीकरणाच्या संदर्भातलं, क्लायमेट चेंजच्या संदर्भातलं जे काही काम आहे, ते थोडंसं एका डेस्परेशनमधनं सुरू झालं त्यावेळेला, की काहीच आता मार्ग दिसत नाहीये. आपल्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे पगार पुढच्या महिन्याचे कुठनं करायचे हा प्रश्न उभा राहिलेला आहे. तर 2च पर्याय होते. एक म्हणजे हे सगळं बंद करणं. नाहीतर काहीतरी वेगळा प्रयोग करून पाहणं, की त्यातनं काही निष्पन्न होतंय का? तर याच्यामध्ये मी दुसरा मार्ग निवडला आणि त्यातनं नवे मार्ग निघत गेले, नव्या दिशा सापडत गेल्या. परंतु तो एक 2-1 वर्षाचा काळ खूपच अवघड आणि बराचसा नैराश्याचा होता असं म्हणता येईल. हं. आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे सुद्धा हे हे बदललं. म्हणजे तू म्हणालीस तसं उद्दिष्ट पण बदलत गेली आणि मला वाटतं आता तो मार्ग योग्य आहे असं अशी जाणीव एक होतीये का? अं, तो मार्ग योग्य आहे ही जाणीव होतीये, पण त्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे असं आहे, की मी सुरुवातीला सुरुवात करताना म्हणजे ही ट्रॅक बदलताना, मार्ग बदलतानाची अ, भूमिका अशी होती, की कुठूनही आपल्याला ही कंपनी आता सुरू केलेली आहे, तर ती चालवली पाहिजे, चालू राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी एक आर्थिक समतोल साधला गेला पाहिजे. माझ्याही मानसिकतेत नंतर बदल होत गेलेला आहे. आता मला असं वाटतं, की एक अभ्यासही झाला बराचसा म्हणजे मी शिकवत असल्यामुळे स्वतःला अभ्यासही करावा लागतो. त्यामुळे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंज या 2 विषयांना धरून मी शिकवत असल्यामुळे सातत्याने वाचन आणि हे होत गेलं.
तर काय घडायला पाहिजे आहे जगामध्ये. आज 2020 साली सगळं जग एका अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये अडकलेलं आहे. हे एक संकटांचं शतक आहे असं आपण म्हणू शकतो. आत्ता आपण एका जागतिक साथीचा सामना करतो, पण पुढे जाऊन जागतिक वातावरण बदलाचं संकट तर आहेच. शिवाय बायोडायव्हर्सिटी लॉस, प्रदूषण आहे, इतर अनेक घडामोडी आपल्या आजूबाजूला घडता आहेत. तर ह्या सगळ्यामधनं मार्ग काढत जर जगायला लोकांना तयार करायचं असेल, तर काय पद्धतीने विचार केला गेला पाहिजे आणि काय प्रकारची आर्थिक, सामाजिक चौकट असली पाहिजे. ही एक विचारांची जी स्पष्टता आलेली आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम म्हणून मी आता ह्या कंपनीकडे पाहते. आणि त्यातनं एक अशी वेळ आलेली आहे, की जे काही आता 3-4 लोकं आहेत त्यांचा म्हणजे आमचा जो काही आर्थिक व्यवहार आहे तो वर्षाच्या शेवटी अगदी पॉझिटिव्हमध्ये नसला तरी निगेटिव्हमध्ये सुद्धा नसतो. त्यामुळे तसं बरं चाललेलं आहे. परंतु त्यांनी मला आता फारसा ताण येत नाही. माझा मुख्य उद्देश हा आहे, की जे जगात घडायला हवं आहे असं मला वाटतं आहे एक व्यक्ती म्हणून, एक विचारी व्यक्ती म्हणून. ते घडण्याच्या दृष्टीने माझा थोडाफार हातभार लागतो आहे की नाही. हाच फक्त मी आता एक विचार ठेवलेला आहे समोर आणि त्याच्यातनं त्या दृष्टीने जे मला दिसतं आहे ती कामं मी हाती घेते आहे. विद्यार्थ्यांचा तू उल्लेख केलास, म्हणजे तू अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आहेस. तर तुझ्या कामामध्ये किंवा तुझे हे जे विचार आहेत किंवा तुझं जे तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये या तुझ्या विद्यार्थ्यांना रस असतो का, किंवा त्यांचा सहभाग यांना त्या प्रकारे त्याच्यामध्ये असतो का? हो, आलेला आहे. माझ्या बरोबर काम करणाऱ्यांमध्ये काही आहेत असे वेडे पीर, की जे मी शिकवलेल्या ज्ञानामुळे ह्या क्षेत्राकडे आकर्षित झाले आणि काही ना काही मला मदत करता आहेत. स्वतःच्या इतर कामांमध्येही हा विचार त्यांनी रुजवलेला आहे, असेही विद्यार्थी आहेत. कधी-कधी कुठे-कुठे, कोणी-कोणी भेटतं आणि ते आवर्जून सांगतात, की तुम्ही त्यावेळेला असं-असं म्हणाला होतात आणि त्याचा माझ्यावर प्रभाव पडला म्हणून मी आता अमुक-अमुक करतो आहे किंवा करते आहे. असं सांगणारी सुद्धा तरुणी भेटतात अधून-मधून. त्यामुळे कुठेतरी ते रुजतं आहे असं म्हणायला हरकत नाही. इंटर्नशिपसाठी सुद्धा अनेक विद्यार्थी माझ्याबरोबर काम करून गेलेले आहेत आणि करतातही. सहकारी माझ्या सुदैवाने मला अतिशय चांगले लाभलेले आहेत. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन गोष्ट आली आणि मी त्याच्या मागे लागले तरी बाकीच्या चालू असलेल्या गोष्टी माझे सहकारी सांभाळून घेत राहतात. त्यामुळे आमची टीम एक चांगली आता तयार झालेली आहे आणि इंटर्नशिपसाठी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे येतात. तेही पुढे संपर्कात राहतात. त्यांच्याही कुठेतरी कामाची दिशा किंवा जगण्याची दिशा बदललेली आहे असा त्यांचा एक प्रतिसाद येत राहतो. त्यामुळे कुठेतरी होतो आहे परिणाम असं वाटतं मला. इतर कोणाबरोबर म्हणजे तू चळवळ असंच म्हणालीस की हे काम चळवळीच्या स्वरूपातच पुढे जाऊ शकतं. तर सरकारचा उल्लेख तू सुरुवातीला केला होतास की सरकारचं पाठबळ एका ठराविक मर्यादेपर्यंत मिळतं, त्याच्यानंतर पुढे त्या बाबतीमध्ये काही झालं नव्हतं. तर इतर म्हणजे समविचारी संस्था एकत्र येऊ शकतात का या संदर्भामध्ये? म्हणजे हे थोडं अजून व्यापक होण्याच्या हो. दृष्टीने. येऊ शकतात आणि आलेलेही आहेत. आता मी स्वतः एका राष्ट्रीय एका संघटनेची सध्या समन्वयक आहे. इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अँड क्लायमेट चेंज. ही एक हा एक समूह आहे ज्याच्यामध्ये माझ्यासारखे काही सोशल एंटरप्रेन्योर्स आहेत, काही संस्था आहेत, काही व्यक्ती आहेत स्वतः. की जे अगदी तळागाळातल्या लोकांबरोबर काम करतायत, आदिवासींमध्ये काम करतायत, गरिबांसाठी काम करत आहेत आणि मुख्यतः क्लायमेट चेंजचे काय परिणाम भारतातल्या अ, अ, ग्रामीण भागामध्ये आणि आदिवासींवर सुद्धा होत आहेत. त्यापासून त्यांना संरक्षण देण्यासाठी आम्ही सगळी मंडळी काम करतो आहोत. तर हा एक भारतभरामध्ये काम करणाऱ्या लोकांचा समूह आहे.
त्याच्यानंतर पुण्यामध्ये क्लायमेट कलेक्टिव्ह पुणे हा जो मी मगाशी उल्लेख केला, हे सुद्धा एक लूज अशी एक इन्फॉर्मल संघटन आहे, जे पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या पुढाकारांनी पुण्यामध्ये काम करणाऱ्या बऱ्याचशा संस्था याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि संपूर्ण पुणे, म्हणजे केवळ पुणे शहर नाही तर पुणे मेट्रोपॉलिटन रिजन हा कार्बन न्यूट्रल, म्हणजे इथलं हरितगृह वायूंचं उत्सर्जन हे शून्यावरती येईल, ह्यासाठी कशा पद्धतीने ह्या संपूर्ण क्षेत्राचा विकास व्हायला हवा, ह्यासाठीचा एक आराखडा आम्ही गेल्या वर्षी तयार केला ह्या सगळ्या गटांनी एकत्र येऊन. आणि त्याचं महाराष्ट्र सरकारला सादरीकरण सुद्धा झालेलं आहे. ही सगळी हे लॉकडाऊनच्या अगदी आधी नुकतीच ह्या काही घडामोडी झालेल्या होत्या, त्यामुळे नंतर फारसं त्यातनं काही काम ह्या मागच्या 6 महिन्यात पुढे गेलेलं नाही, पण काहीतरी घडू शकेल असं वाटतं आहे. तर असे लोक एकत्र येत आहेत, त्यांच्या संघटना तयार होत आहेत. दुसरी एक संघटना आहे ज्याच्या मी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वरती आहे, क्लीन एनर्जी ऍक्सेस नेटवर्क. ही नूतनक्षम ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत, मग ते सुधारित चुली असतील, बायोगॅस असेल, सौर ऊर्जेचे मध्ये काम करणारे लोक आहेत, त्याच्याखेरीज मायक्रो हायड्रल, म्हणजे छोटी धरणं आणि छोट्या पद्धतीने जलविद्युत निर्मिती गावासाठी वगैरे, अशासारखी की जे डिसेंट्रलाइज रिन्युएबल एनर्जी ज्याला म्हणतात, की जी विकेंद्रित नूतनक्षम ऊर्जेचं तंत्रज्ञान वापरून लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जेच्या सुविधा पुरवणं, ह्या क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक, संस्था, संशोधन संस्था, अशा सगळ्यांनी एकत्र येऊन ही एक ज्याला ट्रेड असोसिएशन म्हणता येईल अशा प्रकारची स्थापन केलेली आहे. त्याचा सुद्धा मी म्हणजे त्याची मी संस्थापक सदस्यही आहे आणि सध्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर आहे. तर असे वेगवेगळे गट एकत्र येत आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं काम एकत्र आल्यामुळे ह्याला जोर पण मिळतो आहे. आंतरराष्ट्रीय संघटना पण आहेत अशा स्वरूपाच्या. तू म्हणालीस तसं म्हणजे हे प्रत्यक्षात ज्यावेळी येईल, म्हणजे ते प्रत्यक्षात आणणं हे कदाचित एक मोठं आव्हान असेल आणि त्यातून खरोखरच काहीतरी सकारात्मक घडू शकेल. पण एवढ्या संघटना आणि यावरती विचारमंथन चालू आहे, ही पण एक खूपच महत्वाची गोष्ट आहे. तू कर्वे घराण्यातली मुलगी असलीस तरी सुद्धा मला वाटतं अशा प्रश्नाचा सामना तुला करायला लागला असेल की या संशोधनाच्या किंवा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये स्त्री म्हणून तुला काही भेदभावाची वागणूक कधी मिळाली का, किंवा इतरही अनेक तू स्त्रिया तुझ्या बरोबरीच्या बघत असतील तर असं कधी जाणवतं का मुलगी म्हणून? ह्याच्याकडे 2 दृष्टीने बघता येईल. म्हणजे असं मला जे काही करायचं होतं ते मला करता आलं नाही किंवा त्याच्यात काही अडचणी निर्माण झाल्या, असं काही माझ्या बाबतीत घडलं नाही. पण त्याचं एक कारण असंही आहे की मी म्हणजे एक 5 एक वर्ष जी काय नोकरी केली पूर्ण वेळ तो भाग सोडला, तर बाकीचं सगळं मी माझ्या स्वतःच्याच व्यवसायातनं आणि स्वतःचं काम म्हणूनच करत आलेली आहे. त्यामुळे तसं तो थोडासा भाग तिथे वेगळा येतो. परंतु काही गोष्टी मला जाणवतात की ह्या आपल्या बाबतीत थोड्या वेगळ्या होत आहेत, आणि त्याचं कारण कदाचित मी महिला आहे हे असू शकतं. आता ह्याच्यातलं एक उदाहरण थोडंसं मला म्हणजे ठीक आहे मी देतेच. माझ्या आजीचाच एक लेख आहे, परिपूर्ती नावाचा. त्याच्यामध्ये तिने असं म्हटलेलं आहे की तिला कुठेतरी भाषणासाठी बोलावलेलं होतं आणि तिची ओळख म्हणून जी सांगितली गेली त्याच्यामध्ये तिचे सासरे अमुक करतात, मग तिचे दीर अमुक करतात वगैरे, असंच 10-15 मिनिटं सांगून मग ह्यांचंही काम मोठं आहे अशी एका वाक्यात तिची ओळख करून दिली. आणि तिचं भाषण झालं आणि मग काही दिवसानंतर ती कामावरनं घरी येत असताना मुलांचा एक घोळका रस्त्यामध्ये उभा होता आणि त्यातलं कुणीतरी ओरडलं की अरे ती बघ ती आपल्या वर्गातल्या नंद्याची आई. आणि मग तिने त्या लेखात शेवटी लिहिलेलं आहे की
मला चुकल्यासारखं वाटत होतं, की काहीतरी माझी ओळख त्या दिवशी त्या बाईंनी करून दिली, ती अपुरी राहिली होती. ती आत्ता एकदाची पूर्ण झाली. तर हे तिने उपरोधाने लिहिलेलं आहे. हा जो लेख आहे, तो मी स्वतः शिकत असताना बालभारतीच्या पुस्तकामध्ये होता. आणि त्याच्यात त्या लेखाची ओळख मातृप्रेम अमुक-तमुक वगैरे अशी करून दिलेली होती. पण प्रत्यक्षात तिने हे उपरोधाने लिहिलेलं आहे, की कुठल्याही महिलेची ओळख ही तिच्याशी नातेसंबंध असलेल्या पुरुषांच्या द्वारे केली जाते. आता ह्यासाठी मी हा किस्सा सांगते आहे, की आत्ता तुम्ही माझी मुलाखत घेता आहात. अनेक ठिकाणी मला व्याख्यानांसाठी बोलावलं जातं. बऱ्याच ठिकाणी वडिलांनाही माझ्या व्याख्यानांसाठी बोलावलं जातं. त्यांच्याही मुलाखती होतात. फार क्वचित असं घडतं, की त्यांची ओळख करून देताना कर्वे घराण्याचा उल्लेख होतो. परंतु फार क्वचित वेळा असं होतं, की माझी ओळख करून देताना कर्वे घराण्याचा उल्लेख होत नाही. तर हा एक फरक मला स्वतःला बरेचदा जाणवतो. पण इथे तुझ्या जागी मुलगा असता तरी कर्वे घराण्याचा उल्लेख झाला नसता असं वाटतंय का तुला? हो, कारण त्यांच्या बाबतीत होत नाही. वडिलांच्या त्यांच्या बाबतीत होत बाबतीत नाही. होत नाही. आणि इतर या संशोधनाच्या क्षेत्रामधल्या ज्या काही महिला आहेत त्यांच्याबद्दलचे काही अनुभव आहेत का? थोडं तुझ्या पुस्तकामध्ये तसं थोडंफार आलेलं आहे हो. म्हणून मी विचारते. मी एक म्हणजे तो पुस्तकातला जो उल्लेख आहे, ती एक आंतरराष्ट्रीय बैठक झालेली होती महिला शास्त्रज्ञांची. आणि त्याच्यामध्ये एका शास्त्रज्ञ बाईनीच हा उल्लेख केला, की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जेव्हा बायोडेटा बघता, म्हणजे तो विषय असा होता, की अ, महिला शास्त्रज्ञांना कमी संधी मिळतात पुढे जाण्याच्या, कारण त्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या सुद्धा त्यांच्यावर असतात. आणि त्यामुळे कुठेतरी करिअरमध्ये खंड पडतो किंवा कमी वेळ त्या देऊ शकतात आणि त्यामुळे त्यांचा बायोडेटा तितकीच वर्ष काम केलेल्या पुरुषांपेक्षा तुलनेने कमी भारदस्त दिसतो. त्याच्यावर त्या बाईंचं असं म्हणणं होतं, की ह्या बायोडेटामध्ये मी हेही जोडायला हवं, की मी 2 मुलांना जन्म दिला आणि त्यांना मोठं करून शिकवलं वगैरे, वगैरे. हे त्या त्यांच्या स्वतःबद्दल बोलत होत्या. आणि हे जर मी त्या पारड्यामध्ये टाकलं तर ते मोजलं गेलं पाहिजे. हा त्याच्यामधला मुद्दा होता. आणि तो मी बऱ्याच महिलांच्या बाबतीमध्ये बघते, की लग्न, बाळंतपण ह्याच्यामुळे खंड पडतो कामामध्ये आणि पुन्हा तितक्याच जोमाने काम केलं जातं असं नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य होत नाही. काही वेळेला त्यांची स्वतःची सुद्धा विचार बदलतो, इच्छा राहत नाही पुढे तितक्याच जोमाने काम करण्याची. अनेक गोष्टी घडत जातात. अं, भारत सरकारचा जसा तरुण संशोधकांसाठी विशेष ही योजना आहे, तशीच महिला संशोधकांसाठी पण एक योजना आहे. जी मुख्यतः अशाच महिलांसाठी आहे, की काही कारणामुळे त्यांच्या करिअरमध्ये जर खंड पडलेला असेल आणि त्यांना नव्याने सुरुवात करायची असेल, तर त्यांना जरी मग त्यांचा बायोडेटा खूप स्ट्रॉंग नसला तरी सुद्धा त्यांना त्यांच्या संशोधन प्रकल्पासाठी निधी मिळू शकतो आणि मग त्या कामाच्या जोरावर त्यांना जास्ती चांगली नोकरी वगैरे बघता येऊ शकते. तर कार्यक्रमाचं माझ्या मते खूप खरं म्हणजे हा महत्वाचा ही योजना आहे. परंतु दरवर्षी ह्यातला निधी संपत नाही. तो शिल्लक राहतो. कारण तेवढे अर्जच येत नाहीत. आणि जे काही अर्ज येतात त्याच्यामध्ये खरोखर ज्याला मेरिट आहे असे अर्ज फार कमी असतात. तर हा एक त्याच्यातला खूप दुर्दैवाचा भाग आहे. आत्ता नुकतंच असं झालेलं आहे, की ही जी योजना आहे मध्ये मी संस्थेत काम करत होते आणि इतर काही महिला ह्या योजनेतनं त्यात काम करायच्या, काही ग्रुप मॉनिटरिंग वर्कशॉप्समध्ये वगैरे मला भेटायच्या म्हणून मला हे सगळं माहिती होतं. पण आता त्यांनी ह्या योजनेमधले प्रकल्प निवडण्यासाठीची जी निवड समिती असते त्याच्यावर काम करण्यासाठी मला बोलावलेलं आहे. तर मला असं वाटतं, की यातनं मी कदाचित काही तरुण महिला शास्त्रज्ञांना अ, ब एक धक्का देऊ शकेन, की तुम्ही व्हा पुढे आणि करा काहीतरी काम. तर हा एक भाग आहे आणि तो थोडासा आपला सामाजिक परिस्थितीचाही भाग आहे. काही वर्षांपूर्वी लीलावतीज डॉटर्स अशा नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 100
महिला ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात योगदान दिलेलं आहे त्यांचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे. याच्यामध्ये मी पण एक आहे. त्यातले बरेचशा कहाण्या तुम्ही वाचल्यात तरी तुमच्या लक्षात येईल की किती विविध प्रकारच्या अडचणींना तोंड देऊन महिला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात. मी स्वतःला एका दृष्टीने सुदैवी म्हणते, कारण मी म्हटल्याप्रमाणे मला एका संस्थात्मक चौकटीमध्ये नोकरी म्हणून काम करावं लागतंय अशी वेळ आली नाही, येऊ दिली नाही मी स्वतःवरती म्हणून काही म्हणता येईल. त्यामुळे मी स्वतःच्या मला जे करायचं होतं ते मी करू शकले आणि तसं करण्यासारखी परिस्थिती होती, म्हणून मला ते शक्य झालं. पण सगळ्यांना हे शक्य होत नाही आणि त्यांना येणाऱ्या अडचणींचा तसा विचार केला जात नाही सहानुभूतीपूर्वक. हे एक चित्र बदलायला हवं असं मला वाटतं. आणि तू त्या निवड समितीवर असलीस तर त्याच्यामुळे नक्की काहीतरी चांगला बदल होऊ शकेल. मला वाटतं आपण आता थोडंसं वेळेच्या पुढेच आलेलो आहोत. तर एक शेवटचा प्रश्न असा आहे, प्रश्नापेक्षा त्याचं जरा हे वेगळं आहे. तुझ्या पुस्तकामध्ये वर्ल्ड टेक्नॉलॉजी नेटवर्कचा पुरस्कार तुला जेव्हा मिळाला तर त्यावेळी ते जे अध्यक्ष होते त्यांनी प्रतिभावान व्यक्ती ह्या कशा असतात त्याचं वर्णन केलं. आणि तू त्याच्यामध्ये लिहिताना म्हणजे मला ते वाचताना असं वाटलं की त्याच्यामध्ये तुझं तत्वज्ञान किंवा तुझी स्वतःकडे बघण्याची दृष्टी ही प्रतिबिंबित होतीये. तर ते सगळं तू तुझ्या शब्दात सांग आणि मला असं वाटतं की या मुलाखतीचा शेवट तो योग्य होईल. त्यांनी जो तेव्हा मुद्दा मांडलेला होता त्याला इंग्रजीमध्ये सेरेंडिपिटी असं म्हणतात, म्हणजे ज्याला आपण योगायोग किंवा दैवयोग असं म्हटलं जातं आपल्याकडे, की एखादी गोष्ट तुम्ही करत असाल आणि काही अडचण आली किंवा काही तुम्हाला मार्ग सापडत नाही, तर काहीतरी अनपेक्षितरित्या घडतं आणि ज्याच्यामुळे तुमचा मार्ग मोकळा होतो. असं काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये घडतं आणि म्हणून तुम्ही तुमचं काम पुढे पुढे नेत राहू शकता. आणि बरेचदा आपल्याकडे ह्याला योगायोग, दैवयोग किंवा तुमच्या इच्छाशक्तीचा परिणाम वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धतीने लोक ह्याच्याकडे बघतात. पण तसं खरं म्हणजे काही नसतं. एखादी गोष्ट आपल्याला खूप आंतरिक ओढीनी आपण करत असलो की सातत्याने आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो आणि त्यामुळे जे काही अनुभव आपल्याला येत असतात, ज्या व्यक्ती आपल्याला भेटत असतात, त्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपल्या नेणिवेच्या पातळीवरती हा विचार चालू राहतो की आपल्या ह्या कामामध्ये ह्याचा कसा उपयोग होईल. आणि ते धागे आपणच शोधत असतो आणि जोडत असतो, म्हणून ते काम आपलं पुढे पुढे जात राहतं. आपण अक्षरशः हजारो लोकांना भेटतो, त्यातल्या 10 लोकांच्या भेटीतनं आपल्याला अनुकूल असं काहीतरी घडतं, म्हणून त्या भेटी आपल्या लक्षात राहतात. बाकीच्या भेटी आपण विसरूनही जातो. त्यामुळे खरं म्हणजे हा काही फार मोठा योगायोग वगैरे असं काही नाही, हा साधा सांख्यिकीचा नियम आहे की तुम्ही 1000 लोकांना भेटलात तर त्यातली 10 लोक तुमच्या कामाची निघू शकतात. तर हे सगळी दुनियाच म्हणजे सगळं विश्व हे सांख्यिकीवरती चालतं आणि आपणही त्याचाच एक भाग आहोत. त्यामुळे जे काही घडतं आहे ते आपल्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही बरे वाईट प्रसंग येतात त्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे. त्याच्यासाठी आपण कुठल्या अज्ञात शक्तीला किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टींना दोषही देऊ नये आणि श्रेयही देऊ नये. जे काही श्रेय आहे तेही आपलं आहे, जो काही दोष आहे तोही आपला स्वतःचा आहे. ह्या भावनेतनं मी तरी बघते या सगळ्या प्रवासाकडे. प्रियदर्शिनी, पदार्थ विज्ञानामध्ये तू सुरुवात केलीस तर तू TIFR मध्ये जाऊन संशोधन करू शकली असतीस, पण तू वेगळी वाट निवडलीस आणि कदाचित त्याच्यामध्ये तेवढंसं वलय नाहीये, पण ते अधिक मूलभूत स्वरूपाचं आहे, महत्वाचं आहे आणि सामान्य माणसांच्या आयुष्यांना स्पर्श करणारं आहे. तुझ्याशी ह्या गप्पा मारल्या, तुझी ओळख करून घेता आली, त्याच्यामुळे खूप छान वाटलं. आणि तुझी ओळख इतरांना करून देता आली हेही छान वाटतंय आणि मी त्याच्यासाठी नवी उमेदचे आभार मानते. आपल्या गप्पा इथे थांबूया.